दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा असा भारतीयांचा सर्वात प्रसिद्ध सण आहे आणि हा आनंद कैक पटीने वाढतो जेव्हा आपण स्वकीयांच्या सानिध्यात असतो. नमस्कार, मी डॉक्टर परेश पालक आणि आम्ही या वर्षाची भाऊबीज कृष्णाच्या घरी साजरी केली. कारण इथूनच आमच्या एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. हेच ते जे गायब झाले होते आणि बघा आता कशा आनंदाने उड्या मारत येत आहेत. त्यांच्या हातामध्ये त्यांच्या कामाची गोष्ट आहे. त्या दिवशी आम्ही आरामच केला कारण नेक्स्ट डे आम्ही सफारीला जाणार होतो. त्यांना उतरून देणं शेवटी मेळघाट, जिथे विविध घाटांचा मेळ होतो असे एक नंदनवन. रस्त्यातच आम्हाला रानगव्यांच्या एका कळपाने दर्शन दिले. सिबाडो संकुलमध्ये वन खात्याचे शुल्क भरून आणि गाईड घेऊन आम्ही सफारीला निघालो. मेळघाटात पर्यटक सहसा वाघ पाहायला येतात, पण इथले घनदाट अरण्य, विपुल प्रमाणात असलेला निसर्ग, पक्षीपूजन आणि विलोभनीय नजारे आपले मन मोहवून टाकतात. हा इगल आहे, क्रस्टेड सरपंटच आहे ना. त्यानंतर आम्ही पोहोचलो देवी पॉइंटला. चिखलदऱ्यापासून 1 किलोमीटरवर आहे श्री देवी संस्थान. प्रागैतिहासिक काळातील आदिमानवाची गुहा म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मेळघाटमधील आदिवासींनी या देवीची स्थापना केली. या देवीला नाव नाही, फक्त देवी म्हणून ओळखले जाते. या गुहेमध्ये छतामधून सतत पाणी झिरपत असते.
ज्यामुळे गुहा निसरडी बनली आहे. इथे जरा सांभाळून चालावे लागते. पुराणांमधील वर्णनानुसार या गुहेतून चंद्रभागा या नदीचा उगम होतो. यामुळेच की काय, हे चिखलदरा परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. असं म्हणतात की पांडवांचा त्यांच्या अज्ञातवासात काही काळ येथे रहिवास होता. पहाटेचा रमणीय असा सूर्योदय पाहून आम्ही निघालो भीमकुंडाच्या दिशेने. भीमकुंडाच्या पलीकडच्या त्या बंधाऱ्यावरनं मग पाणी खाली कोसळत आहे आणि लोक इथूनच परत जातात. चला आपण व्हिडिओ ते करते का? पट्टीचे आपण सगळे पट्टीचे ट्रेकर, साधे साधे नाही. पट्टीचे एकदाही अनुभव नाही. तर लोक ज्याला भीमकुंड म्हणतात ते तिथूनच परत चालले जातात. आम्ही ऍक्च्युअल भीमकुंडाकडे आलोय आणि आता खाली उतरत आहोत. भीमकुंडाच्या वरती असे काही मल्टिपल डोह सुद्धा आहेत, जे मग एकत्र भीमकुंडामध्ये मिळतात. भीमकुंडाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. इथे हे जे वैराट गाव आहे ना, तिथे महाभारत काळामध्ये विराट राजाचे राज्य होते आणि अज्ञातवासात असताना पांडव वेषांतर करून विराट नगरीत राहत असताना महाबली भीम याने कीचक या राक्षसाचा वध केला आणि त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला. त्यानंतर भीमाने स्वतःचे रक्ताने माखलेले हात व शरीर स्वच्छ करण्याकरता कुंडामध्ये स्नान केले. त्यावरून या कुंडाचं नाव पडलं भीमकुंड. आणि ज्या दरीत कीचकास फेकले त्यास कीचकदरा या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर याच कीचकदरा शब्दाचा अपभ्रंश होऊन चिखलदरा हे नाव प्रचलित झाले. आम्ही भीमकुंडाजवळ काही क्षण निवांत घालवले. या पॅचला थोडा ॲडव्हेंचर आहे, बाकी ओके. यानंतर आम्ही गाठला गाविलगड. येथे 25 रुपये असे प्रवेश शुल्क आहे. हा मेळघाटातील एक महत्वाचा दुर्ग आहे. जवळजवळ 22 किलोमीटर एवढा विस्तार आहे या किल्ल्याचा. 15व्या शतकात बहामनी सुलतान अहमद शाह याने हा दुर्ग बांधला. पुढे इमादशाह, निजामशाह, मुघल, मराठा अशा विविध राजवटींच्या अधिपत्यानंतर शेवटी हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये घडलेल्या युद्धाचा हा दुर्ग साक्षीदार आहे. हे असे किल्ल्यांचे अवशेष पडलेले आढळतात.
इथे आम्हाला या दुर्गाची सखोल माहिती असलेले एक मस्त व्यक्तिमत्व भेटले. त्यांनी आम्हाला काही ठिकाणे तर दाखवलीच, पण बरीच माहिती देखील दिली. ज्यावेळी गरुड हा हिंदू धर्मातला पूजनीय प्राणी, बरोबर, वाघ म्हणजे मुस्लिमांचं प्रतीक आहे, मग ज्यावेळी ते उचलून घेऊन चालला तर पुन्हा हिंदूची राजवट झाली की नाही झाली. आणि शेवटचा जो इथला सेनापती होता तो होता बेनी प्रसाद. तो मुस्लिम होता का म्हटलं. बरोबर. या शब्दात त्यांच्यासोबत माझी वादावादी झाली. अच्छा अच्छा. त्यांना माझा मोबाईल नंबर दिला. मी म्हटलं काही प्रॉब्लेम आल्यास मला संपर्क फोन करा. त्यांनी अजून फोन नाही केला. तसेच यापुढे न जाण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला, कारण वाघाच्या अस्तित्वाचा कॉल त्यांनी ऐकला होता. मग आम्ही तिथूनच माघारी फिरलो. हे एक प्रकारे राजाचं बसायचं सुद्धा असू शकते. आणि हे जे दिसतं ना, हे वरती सिमेंटचं, हे आहे शिव मंदिर. शिव मंदिर. अच्छा. किती दगड असतील ना ह्यात. बापरे, विशेष नाही. आणि पूर्ण दगडाचं त्यांनी त्यावेळी सेटिंग केलेलं. या दरवाजावर नजर ठेवण्यासाठी किती छान बंदोबस्त केलाय. आणि इथनं पूर्ण परिसर दिसतो आपल्याला. एंट्री, तो तिकडचा किल्ल्याचा भाग, त्यानंतर हा पाठीमागचा किल्ल्याचा भाग, तळे वगैरे सगळं. त्यावेळेस या ठिकाणी मोठे मोठे दरवाजे, ह्याच्या आतमध्ये खांब असायचे. याच्यामध्ये हे जे खड्डे दिसतात आणि हे खाली असायचे. याला जे मोठे दरवाजे होते ते खांबासहित फिरायचे. खांब असे ते दरवाजे उघडत असतील. करेक्ट. अशा रीतीने चिखलदऱ्यातील 4 दिवस कसे सरले हे आम्हाला देखील समजले नाही आणि परतायची वेळ झाली. ठीक आहे. दादा एवढा मस्त मागे जाऊन बसला. आले सर्व. नाही येत आहे सुपर काढा. आणि बिग बॉस कुठे? बिग बॉस माझ्याजवळ. अरे मेरे त्या पूर्ण पार्टीचे एमडी आहेत ते. काय म्हणते? काय एमडी पार्टीचे. 2 दिवसात एमडी झाली पाहिजे. धन्यवाद. हरकत नाही, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या प्रवासात. बाय बाय.